आपल्या आयुष्यात ना सगळं काही आपल्या मनासारखं होत नाही बरं का. पण जे होतं ना त्यातून काहीतरी नवीन शिकता येतं. बघा ना हो, माझा काल उपास असतो ना, तर म्हणून उपासासाठी मला दही खायला खूप आवडतं. म्हणून ना मी दूध गरम करायला ठेवलं आणि दूधच फुटलं मध्ये. क्षणभर वाटलं सगळं बिघडलं, पण मनात विचार आला, की आता आपण छान असं मस्तपैकी पनीर करावं म्हणून. पनीर कसं केलं ना ते तुमच्याशी शेअर करते. काही नाही, दूध फुटलं ना, तर मी एका स्वच्छ कपड्यामध्ये ना त्याला असं गाळून घेतलं, सगळं पाणी बाहेर काढलं. जेवढं पाणी काढता येईल ना तेवढं पाणी काढून घेतलेलं आहे आणि असं मस्त पिळून घ्यायचं त्या पनीरला. आणि ना हे मी पहिल्यांदाच हे पनीर केलेलं आहे बरं का. तर मला पनीर कसं करायचं माहिती नव्हतं. मी पण YouTubeवर सर्च करूनच ते पनीर केलेलं आहे आणि तेच तुमच्याशी शेअर करते. आणि अशी गाठ बांधून ठेवली आणि त्याच्यावर जाडसर ना काहीतरी ठेवलं आणि 5-6 तास ते ठेवलेले आणि फ्रिजमध्येच ठेवलं होतं हे पनीर. फ्रिजमधून 5-6 तास झाले ना, मग बाहेर काढलं. तुम्ही बघू शकता आपलं किती छान हे पनीर झालेलं आहे. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी कधीच पनीर केलं नव्हतं. तर हे मी पहिल्यांदाच पनीर केलेलं आहे. ते आणि उपवास फक्त अन्नाचा नसतो, तो मनाचा असतो आणि प्रत्येक अडचणीत ही संधी शोधा. जसं की मी पनीर केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं?